आमच्या गावाच्या वारामध्ये ना एवढा मोठा रहस्यमय बोगदा आहे आणि तो कसं काय झाला आणि कुठपर्यंत जातोय चला पुढे व्हिडिओ मध्ये बघू। तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत। आता थंडीचे दिवस चालू आहे, त्याच्यामुळे सकाळ सकाळचं थोडंसं धुकं हटलं आणि ऊन पडलं का आपल्या गाया रानात चरायला बांधून द्यायच्या आणि लगेच आपल्या कामाला जाऊन जायचं। बाकी आज आपल्याला सकाळ सकाळीच मका लावायला जायची होती, कारण की आज दिवसभरात 2-3 वावरांची मका लावायची होती। वावरात गेल्या गेल्या लगेच मी मशीन घेतलं, मका लावायला चालू करून दिलं। मम्मीने तिकडे बांधाच्या कडा काढायला सुरुवात केली होती आणि आपल्यावाले दादा तिकडे ना वावर बांधित होती। आता 2 वावरांची मका लावायची होती, त्याच्यामधले ना 1 वावराची मका लावून झाली होती। आता दुपारचं ऊन पण लय झालं होतं आणि गायन कोणीच नव्हतं, गायनला पाणी बिनी पाजून सावलीला बांधून दिलं। आता त्या मकाच्या दोन्ही वावरांची मका लावून झाली होती, आता 3रं वावर राहिलं होतं मका लावायचं। आणि त्यात आमच्या या गावाच्या वावरामध्ये ना एवढा मोठा बोगदा पडलाय पाण्यानं, त्यामुळे गावाला पाणी सोडलं का ह्या वाफ्या मधल्या गावाला तर पाणी नाही जात, पण या धावशामध्ये तर मोक्कार पाणी जातं। आणि ह्या अशी धावशी ना वावराच्या सुरुवातीला 2-3 धावशे बरं का, ह्या इथल्या कोपऱ्याला एक आणि ह्या इकडून एक, आणि ह्या 3 धावशांमधून एवढं पाणी जातंय ना का मापच नाही। आता हे रहस्यमय पाणी निघत कुठं माहिती का, वावराच्या इकडल्या साईडनं, म्हणजे वावराचा जो बांध आहे ना त्या बांधाच्या साईडनं पाणी येतं। आता ती वरल्या 2 वावरांची तर मका लावून झाली होती, खाल्लं अख्खं वावर मका लावून द्यायची होती। दादा म्हटले मी मका लावितो, तुम्ही ना तेवढे नाकं वगैरे बांधून घ्या वावराची। आपला बारका बंधू तर कामाच्या टायमाला कधी लवकर येत नसतो वेळेवर, त्याच्यामुळे तो यायच्या आधी मी लगेच नाकं बांधायला सुरुवात करून घेतली इकडे। आणि तो आल्याच्या नंतर मग मी मस्तपैकी निवांत बसून घेतलं आणि त्याला म्हटलं आता बांध तू नाकं। आता इकडे मस्तपैकी सूर्यास्त पण व्हायला लागला होता, कामाची वेळ पण होती आणि आपल्या बारका बंधूला म्हटलो तो आहे ना लय भारी फोटो राहिले, तू ना मस्तपैकी पोज आहे, तुझ्यावाले चांगले फोटो काढू आपण। त्या तिकडे बऱ्याच दिवसात आपल्या एका पाहुण्यांचे आगमन झाले होते, आता त्यांना घरी जाऊन चहा पाणी करू। तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या, भेटू आपण आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये।